एक महत्त्वाची बातमी, विमानतळावर फोटो, व्हिडिओ, रील्स काढल्यास आता मोबाईल जप्त होणार आहे। विमानतळावरील संवेदनशील भागात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई, डीजीसीएचे हे आदेश। सुरक्षा तपासणी क्षेत्र ज्या ठिकाणी सीआयएसएफ तपासणी करतात त्या ठिकाणी आता बंदी आहे। फोटो आणि व्हिडिओ काढण्यास कोणत्या भागात बंदी पाहतोय? बोर्डिंग गेट्स, धावपट्टी, विमानांचं पार्किंग क्षेत्र आणि विमानतळावरील बस प्रवास। अनधिकृतपणे काढलेले व्हिडिओ, फोटो डिलीट केले जातील। गंभीर प्रकरणात डिव्हाइस जप्त होऊ शकतं। नियम मोडल्यास संबंधित व्यक्तीला आर्थिक दंडही भरावा लागू शकतो। पुण्याच्या दौंडमधील बेकायदा गर्भलिंग रॅकेट, गर्भलिंग निदान प्रकरणात आता 2 डॉक्टर्सचे परवाने रद्द होणार आहेत। गर्भलिंग निदान प्रकरणात 15 डॉक्टर्स पोलिसांच्या रडारवर। आरोपींनी 2,500हून अधिक गर्भलिंग निदान चाचण्या केल्याची माहिती समोर। पुण्यातील नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची बातमी, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची ग्रामस्थांची साक्ष। लैंगिक अत्याचारानंतर फरार झालेल्या आरोपीला ग्रामस्थांनी पकडलं होतं। आरोपीला पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। साक्षीदारांची न्यायालयात माहिती। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आतापर्यंत 27 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे। बदलापूरच्या स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलन चांगलंच पोललंय। राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ सह मारहाणीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणि धाकधपटशा, शिवीगाळ आणि अश्लील शब्दात बोलणे या अनुषंगाने ही कारवाई केलेली आहे। एमएससीबीचे अधिकारी जे आहेत या तक्रारदार आहेत आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाची बातमी आहे। फुगेवाडीतील कर्नल सिंगचा दारू अड्डा पालिका नेस्तनाबूत करणार। आरोपी कर्नल सिंग विरखा घरातूनच अवैध दारू विक्री करत होता। स्वतःहून दारू अड्डा न हटवल्यास आता कारवाई होणार आहे।